30 जुलैच्या सकाळी एक मोठी बातमी आली रशियात आलेल्या महाकाय भूकंपाची। बुधवारी रशियाला भूकंपाचे शक्तिशाली धक्के बसले। रिश्टर स्केलवरती याची तीव्रता 8.8 एवढी प्रचंड आहे। या भूकंपाचे हादरे पार अमेरिका आणि जपानपर्यंत बसले आहेत। रशियातल्या कामचटका इथं बुधवारी पहाटे हे धक्के जाणवले। या भूकंपानंतर रशियाच्या किनाऱ्यावरती तसंच जपान आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय। 2011ला जपानमध्ये अशाच प्रकारची मोठी त्सुनामी आली होती। त्यावेळी समुद्रामध्ये 3 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळल्या होत्या। त्या त्सुनामीमध्ये 15,000 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। यावेळी सुद्धा अशाच प्रकारच्या त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय। जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सध्या 1 मीटर उंचीपर्यंतच्या पहिल्या लाटा देशाच्या पूर्व किनाऱ्यावरती पोहोचल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून जपाननं त्यांची फुकुशिमा अणुभट्टी रिकामी केली आहे। जपान, रशिया आणि अमेरिकेत काय घडतंय? एवढा मोठा भूकंप कसा झाला? त्याचं केंद्र कुठं होतं आणि याचा आता परिणाम काय होऊ शकतो? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी हा भूकंप आणि त्याची तीव्रता याबाबत माहिती घेऊ। रशियाच्या अगदी पूर्वेला कामचटका नावाचा द्वीपकल्प आहे। या द्वीपकल्पाला लागून पॅसिफिक महासागर आहे। याच कामचटकाच्या पूर्वेला 136 किलोमीटर अंतरावरती पॅसिफिक महासागराच्या आत हा भूकंप झाला। समुद्रामध्ये 19 किलोमीटर खोल या भूकंपाचं केंद्र आहे। भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 4:54 हा भूकंप झाला। सुरुवातीला हा भूकंप 8.7 रिश्टर स्केलचा असल्याची माहिती देण्यात आली होती, पण नंतर जिओलॉजिकल सर्व्हेकडून अपडेट करून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 8.8 आहे असं सांगण्यात आलं। आतापर्यंतच्या इतिहासातला हा 6व्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा भूकंप असल्याचं म्हटलं जातंय। 8.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप हा इतका शक्तिशाली असतो की तो जर जमिनीवरती आला तर यामध्ये शहराच्या शहरं उद्ध्वस्त होऊ शकतात असं म्हटलं जातंय। आता या भूकंपाचा रशिया, जपान आणि अमेरिकेवरती कसा परिणाम होतोय ते बघूया। या भूकंपानंतर रशियातल्या कामचटकाला प्रचंड मोठ्या त्सुनामीचा तडाखा बसलाय। तिथं 4 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळल्याची माहिती देण्यात येते। त्यामुळे तिथल्या अनेक इमारतींचं नुकसान झालंय। कामचटकाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं की आजचा भूकंप हा गेल्या काही दशकातील सर्वात शक्तिशाली होता। यामुळे बरंच नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलंय। या भूकंपानंतर रशियन सरकारचे मंत्री लेबेदेव यांनी लोकांना समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। रशियाच्या सखालिन प्रदेशातून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सध्या सुरू आहे। रशियानं जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना परिस्थितीची माहिती दिली आहे। यानंतर जपानच्या सरकारनं तातडीनं आपत्कालीन बैठक बोलावली आणि मदत व बचाव कार्याची तयारी सुरू केली। त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानमधली फुकुशिमा अणुभट्टी रिकामी करण्यात आली आहे। 2011 मध्ये आलेल्या 9 रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुभट्टीचं मोठं नुकसान झालं होतं। त्यावेळी अणुभट्टीमध्ये रेडिओ लिकेजची स्थिती निर्माण झाली होती। यावेळी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी जपान सरकारकडून आधीच खबरदारी घेण्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या भूकंपानंतर सावधानतेचा इशारा दिलाय। ट्रम्प एक्सवरती पोस्ट करत म्हणाले की पॅसिफिक महासागरातल्या भूकंपामुळे हवाईमध्ये राहणाऱ्यांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय। अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरती लक्ष देणं सुरू आहे। जपानलाही धोका आहे असं ट्रम्प म्हणाले। अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को मधल्या भारतीय दूतावासानंही लोकांसाठी अलर्ट जारी केलाय। दूतावासानं कॅलिफोर्नियासह अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरची राज्य आणि हवाई बेटांवरती राहणाऱ्या भारतीयांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत। तसंच आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी करण्यात आलाय। अमेरिकेच्या हवाई बेटावरही त्सुनामीचा इशारा जारी झाल्यानंतर सायरन वाजू लागले आहेत। हवाई बेटाजवळच्या हनाली खाडीतली पाण्याची पातळी वेगानं कमी होत आहे। पाण्याची पातळी कमी होणं हे त्सुनामी येण्याचे संकेत मानले जातात। इकडे जपानमध्ये सुमारे 20 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायला सांगण्यात आलंय। सध्या देशाच्या किनारपट्टी भागामध्ये त्सुनामीच्या लाटा धडकायला सुरुवात झाली आहे। जपानमधल्या होक्काइडो इथं त्सुनामीचा इशारा देण्यात आल्यानंतर इमारतीच्या छतांवरती लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। आता या भूकंपामुळे येणाऱ्या त्सुनामीचा धोका फक्त रशिया, जपान आणि अमेरिकेलाच नाहीये, तर पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती असलेल्या अनेक देशांना याचा तडाखा बसू शकतो। न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी देशभरातल्या समुद्र किनाऱ्यांवरती मोठ्या लाटा येण्याचा इशारा जारी केलाय, तर फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या पूर्व किनाऱ्यावरच्या प्रांतांना आणि शहरांना 3 फूट उंचीपर्यंतच्या लाटांचा इशारा दिलाय। स्थानिक सरकारनं लोकांना समुद्र किनारे आणि किनारी भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे। पॅसिफिक महासागरातल्या या भूकंपानंतर
चीनच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावरच्या भागामध्ये 1 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोरनंही गॅलापागोस बेटांचे समुद्रकिनारे आणि सखल भाग रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत। पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती असलेल्या चिली, कोस्टारिका, फ्रेंच पॉलिनेशिया, गुआम, हवाई, जपान आणि उर्वरित पॅसिफिक बेटांना 3 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। तर ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, मेक्सिको, न्यूझीलंड, टोंगा आणि तैवान यांना 1 मीटर उंच लाटांचा धोका आहे। ब्रुनेई, चीन, उत्तर कोरिया, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम यांना 1 फूट उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। आता हा भूकंप पॅसिफिक महासागरामध्ये ज्या ठिकाणी आला त्या भागाला रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं। आता रिंग ऑफ फायर नेमकं आहे काय ते बघूया। पॅसिफिक महासागरातला रिंग ऑफ फायर हा असा प्रदेश आहे जिथं सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतात। या रिंग ऑफ फायरच्या किनारी अनेक देश वसलेले आहेत। पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापासून उत्तरेला अलास्कापर्यंत आणि पूर्व गोलार्धामध्ये रशियापासून न्यूझीलंडपर्यंत तब्बल 40,000 किलोमीटर अंतरापर्यंत ही रिंग ऑफ फायर पसरलेली आहे। जगातले 90% भूकंप याच प्रदेशामध्ये होतात। तसंच पृथ्वीवरच्या एकूण सक्रिय ज्वालामुखींपैकी 75% ज्वालामुखी याच प्रदेशामध्ये आहेत। त्यामुळे इथं वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात। या रिंग ऑफ फायरमध्ये जगातले कोणकोणते देश येतात तर रिंग ऑफ फायरमध्ये बोलिव्हिया, चिले, इक्वेडोर, पेरू, कोस्टारिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, रशिया, जपान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि अंटार्क्टिका यांचा समावेश आहे। US जिओलॉजिकल सर्व्हेनुसार हा भूकंप आतापर्यंतच्या इतिहासातला 6वा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे। यापूर्वी 8.8 तीव्रतेचे आणखी 2 मोठे भूकंप झाले होते। एक 2010 मध्ये चिलेच्या बायो प्रदेशात झाला होता, तर दुसरा 1906 मध्ये इक्वेडोरच्या एस्मेराल्डास इथं झाला होता। चिलेमधल्या भूकंपामध्ये 523 लोकांचा मृत्यू आणि 3.7 लाखांहून अधिक घरं उद्ध्वस्त झाली होती। तर इक्वेडोरच्या भूकंपामुळे आलेल्या मोठ्या सुनामीमध्ये 1500 लोकांचा मृत्यू झाला होता। रशियातल्या कामचटका इथं 1952 साली सुद्धा प्रचंड मोठा भूकंप आला होता। तो इतिहासातला 5वा सर्वात मोठा भूकंप होता। रिश्टर स्केलवरती त्याची तीव्रता 9 इतकी होती। तो जगातला पहिला 9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप मानला जातो। सध्या तरी या भूकंपानंतर जपान, रशिया, अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि अलास्काला सुनामीचा इशारा देण्यात आलाय। त्या प्रदेशांमध्ये सुनामीच्या लाटा यायला सुरुवात झाली आहे। येत्या काही तासांमध्ये इथं आणखी मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे। 2011 मध्ये झालेलं नुकसान पाहता यावेळी आधीच खबरदारी बाळगण्यात येते। आता ही सुनामी नेमकी किती मोठी असेल आणि यामुळे किती नुकसान होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।